मागच्या बऱ्याच दिवसांपासून मला एक गोष्ट लक्षात येते की लोक दुःखी का आहेत. आता मध्ये मी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी शिकत होतो, त्यावेळेस मला ती गोष्ट प्रामुख्याने जाणवून आली की माणसाच्या आयुष्यात जे दुःख आहे ना, ते कुठली गोष्ट नसल्यामुळं नाही आहे किंवा एखाद्या गोष्टीचा अभाव असल्यामुळं नाही आहे, तर त्याच्या आयुष्यामध्ये ना त्याची जी विचार करण्याची पद्धत आहे, त्याची जी थॉट प्रोसेस आहे, त्या थॉट प्रोसेसमुळे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. नमस्कार, मी सुजित साठे आपल्या सर्वांचं या श्रीमंत कट्टा चॅनलवरती स्वागत करतो. आज मी तुम्हाला माणसाच्या आयुष्यात जे काही दुःख असतं ते कुठून येतं, कसं येतं त्याबद्दल बोलणार आहे. कसं असतं माहिती आहे, ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना, त्यावेळेस आपल्या काही धारणा बनलेल्या असतात, मान्यता बनलेल्या असतात. आपण काहीतरी मानत असतो, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, आणि त्या गोष्टी ज्या आपण स्ट्रॉंगली पकडलेल्या असतात ना, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतं. म्हणजे आपली एक थॉट प्रोसेस, आपला एक पॅटर्न बनलेला असतो. आता मधलाची किस्सा आहे, मी एक गोष्ट घेऊन आलो होतो खाण्यासाठी, आणि ती थोडीशी मसाला लावलेली, थोडासा तिचा कलर वेगळा होता, आणि जी काय ट्रॅडिशनल लोक आहेत त्यांनी ती गोष्ट ज्यावेळेस बघितली ना, त्यांनी नाक मुरडलं. ना त्या गोष्टीला टेस्ट केलं, ना त्या गोष्टीला बघितलं, ना चव घेतली, काहीच नाही केलं. फक्त बघूनच त्यांचं असं परसेप्शन झालं की काय आणलं हे असलं. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला जज केलं त्यांच्या डोक्यातल्या आधीच्या ज्या काही गोष्टी बसलेल्या आहेत त्या अकॉर्डिंग. म्हणजे त्यांचा थॉट प्रोसेसचा जो पॅटर्न आहे ना, तो कसा वर्क करतो. म्हणजे आपले ज्या अगोदरचे जे बिलीफ्स असतात ना, ते आपल्याला डिसिजन घ्यायला भाग पडतात. मग कधीकधी ह्या गोष्टींमुळं प्रॉब्लेमसुद्धा येतात. आताची जी जनरेशन आहे ते एकदम फास्ट इव्हॉल्व होत चालली आहे, अडॅप्टिव्ह आहे. ती डेली काही ना काहीतरी शिकत चालली आहे, नवीन नवीन गोष्टी. मग जर आधीची पिढी जर त्या गोष्टी अडॅप्ट करत नसेल, तर मग त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो. आमच्या काळात असं नव्हतं, आताची काय लोक काय बी करायला लागली तीन, कसं बी राहायला लागली तीन, काय बी खायला लागली तीन. मग अशा पद्धतीची त्या लोकांची वाक्य यायला लागतात. म्हणजे ते त्यांच्या थॉट प्रोसेसनुसार वागत आहेत, आणि आत्ताची पिढी त्यांच्या थॉट प्रोसेसनुसार वागते. चुकीचं दोघांचंही नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर त्या व्यक्तींना भेटत असतं, ज्या पद्धतीची इन्फॉर्मेशन त्यांच्या आतमध्ये गेलेली असते, ज्या पद्धतीचं त्यांचं परसेप्शन बनलेलं असतं ना, त्यानुसार दोघंही ॲक्ट करत असतात. मग ज्यावेळेस त्या दोन्ही गोष्टी मॅच होत नाहीत ना, मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. आणि असं आपल्या आयुष्यात भरपूरदा होत असतं. म्हणजे माणसाची जी बिलीफ सिस्टीम असतात ना, खूप डेंजर गोष्ट आहे. म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की जे आपण विचार करत असतो ना, तसे आपण बनत असतो. जर आपण स्वतःसाठी मोठे विचार केले, मोठं स्वतःला बोललं ना, तर आपण नक्की मोठे बनत असतो. पण जर आपण स्वतःला निगेटिव्ह बोलत असतो किंवा आपल्या विचारांमध्ये नकारात्मकता असेल, एखाद्याकडे बघताना आपण जर नकारात्मकतेनं बघत असोत ना, तर मग आपल्या आयुष्यामध्ये तो आनंद नाही मिळणार, ते हॅपीनेस नाही मिळणार. म्हणजे आपण सतत दुःखात राहतो. सुख जे असतं किंवा आनंद जो असतो ना, तो कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नसतो. तो आपल्या विचारसरणीवर, आपलं जे स्टेट ऑफ माइंड आहे, आपला जो माइंडसेट आहे ना, त्या गोष्टीवर तो डिपेंड असतो. म्हणजे आपला माइंडसेट काय आहे, आपण त्याला बघतोय कसं, आपल्या नजरेमध्ये आपण काय धरून ठेवलं आहे, त्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा दर्जा, आपल्या आयुष्याचा आनंद डिपेंड असतो. जर आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार असतील, नकारात्मक आपली जर पर्सनॅलिटी असेल, आणि हे आपल्याला माहीत नसतं आपण निगेटिव्ह आहोत का पॉझिटिव्ह आहोत, हे आपल्याला माहीत नसतं. कारण आपली जी परसेप्शन बनलेली असते ना, ती 100% व्हॅलिडेशननी बनलेली असते. हां, हेच बरोबर आहे. आणि ती जर गोष्ट आपल्याला कोण बदलायला आलं ना, मग आपण त्याच्यासोबत लढतो, युद्ध करतो. तू खोटा आहे, मी बरोबर आहे. तिथं कॉन्फ्लिक्ट चालू होतं. पण आपण समोरच्याला समजून नाही घेत की एक्झॅक्टली तो व्यक्ती तसं का बोलतो आहे. आणि जर आपण हे समजून घ्यायला एकदा शिकलो ना, किंवा समोरच्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा समोरच्याचा माइंडसेट आपण जर समजून घ्यायला शिकलो ना, आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख नाही होणार. सगळा खेळ माइंडसेट आहे. कुणीतरी म्हणलंय देखील, माइंडसेट इज युअर बिग ॲसेट. म्हणजे आपला जो माइंडसेट आहे ना, तो आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणजे तो जो माइंडसेट आहे ना, तो आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपल्या स्वतःप्रती, समाजाप्रती, इतरांप्रती, सगळ्यांप्रती. ज्यावेळेस आपला माइंडसेट पॉझिटिव्ह असतो, नकारात्मक विचार नसतात ना, मग आपले कॉन्फ्लिक्ट होत नाहीत. आपण सकारात्मक असलं पाहिजे. आता आपल्या आजूबाजूला एवढ्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत, एवढं सगळं निगेटिव्ह वातावरण आहे ना, प्रत्येक ठिकाणी आपलं लक्ष जातं आहे. मग त्याच्याबद्दल आपली मतं असतात, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये एवढं गडूळ होत चालेल ना आपलं अंतर्मन, मग ते सांगताच येत नाही. खूप 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 निगेटिव्ह गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला. मग त्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवता आलं पाहिजे, आपल्याला स्वतःला घडवता आलं पाहिजे, आणि एक उच्च बिंदूला नेऊन स्वतःला जपता आलं पाहिजे. त्यावेळेसच मग आपण ह्या सगळ्या गोष्टींना कॉन्कर करू शकतो. नाहीतर मग ती जी निगेटिव्हिटी असते ना, ते आपल्यामध्ये शिरायला वेळ नाही लागत. आणि सपोज जर 10 लोकांचा ग्रुप आहे, त्यातले 9 लोक जर निगेटिव्ह असतील ना, तर 10वा आपोआप निगेटिव्ह होतो, त्याला सांगावं नाही लागत. आणि ही हर्ड मेंटॅलिटी असते व्यक्तींची. त्याच्यामुळे ना, हे माइंडसेट असतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपला माइंडसेट जो आहे ना, तो खूप चांगला असणं गरजेचं आहे. तुमचा माइंडसेट हा सगळ्यात मोठी तुमची संपत्ती आहे. तो ज्यावेळेस तुम्ही ठीक कराल ना, मग बाहेरचं सगळं बदलतं.
आतमध्ये बदल झाला ना, बाहेरचं सगळं बदलतं. त्याच्यामुळे आतमध्ये काम करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. एवढंच सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्या विषयावर बोलावं तर तुम्ही तुमचे कमेंट्समध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.